मला मत मागणार नाही, पण खासदार केलं तरी मतदान करा. लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण करतात. मित्रांनो, कृपा करून ह्या प्रचाराला बळी पडू नका. आज आपल्याला शिवाजीराव शिवतारेंनी जे सांगितलं, विजयराव शिवतारेंनी सांगितलेलं वेगवेगळ्या प्रकारचं, मी त्या काळामध्ये पदमसिंह पाटलांच्या मागे लागून जनाई शिरसाईचं पाणी बारामतीकरांना आणलं. ते माझे सख्खे मेवणे होते. त्याच्यावर त्यांनी ऐकलं. मी त्यांच्या घरचा जावई. मी 1 रुपया घेतला नाही. घेतला का? 1 रुपया घेतला नाही. ती जावायची अंगठी पण घेतली नाही. पण त्याच्यामध्ये मी डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर साहेब, आमच्या या जिरायत भागात ही फार महत्त्वाचं आहे. तुम्ही पाटबंधारे मंत्री मला मंजूर करून द्या. तुमचा फक्त कोंबडा काढला, तुमची सही झाली की माझ्या जिरायत भागाचं कल्याण होतं. मित्रांनो, आम्ही एकदम लहान होतो त्यावेळेस लोक सांगायची, नाझरं झालं की बारामती आणि पुरंदरचं कल्याण झालं. नाझरं झालं, पुरंदरचंही कल्याण झालं नाही, बारामतीचंही कल्याण झालं नाही. कॅचमेंट एरिया आहे त्याला कमी. आत्ताही मला बाबाराजे जाधवराव काकून सांगत होतं, गराड्याला पाणी सोडा. आत्ताच 10 मिनिटापूर्वी आमचं बोलणं झालं. कारण तिथं पण कॅचमेंट एरिया कमी आहे. जसं वीरला, बाडगरला, निरादेवगरला, गुंजवणीला, चास कमानला, पवनेला, कुकडीची 5 धरणं, घोड, कोयना, उरमोडी आणि कनेर, त्या धोंबलकोडी, ह्यांना जसं कॅचमेंट एरिया आहे तसं आपल्याला नाही. तसंच उजनीला नाही. वरची सगळी धरणाची भांडी भरली की मग उजनीला आमच्या पाणी येते. आणि मग उजनीवर जे काही आर्थिक सुबत्ता नांदलेली आहे, यंदा कमी पाऊस झाला त्याच्यामुळे आपण सगळेजण तिथली अडचणीत आलेलो आहे. पण ही परिस्थिती आहे. आम्ही इथं अण्णा आहेत, माळेगाव कारखान्यांनी मला वाटतं काही पैसे पलीकडच्या श्रीरामनी दिले, काही माळेगावनी दिले आणि केटीवेर केले नीरा नदीवर. आणि त्याच्यानंतर मग कारखान्याचे पैसे परत दिले, असं काहीतरी झालं. आपल्याला वाटलं कोल्हापूरही बंधारे झाले की आपलं सगळं नदीचा दोन्ही भाग, माझा खंडाळा तालुका, फलटण तालुका, पुरंदर तालुका, बारामती तालुका, माळशिरस तालुका, इंदापूर तालुका सगळा चांगला होईल. परंतु काय अवस्था होती ते आपण बघतोय. आपण प्रयत्न करतोय. केटीवेर नाझऱ्यापासून खालपर्यंत, संगमापर्यंत, सोनगावपर्यंत